रिझन? आपलं जर्मनचा कोर्स मी याच्यात हे केला, आपलं अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये दिले. ओके. तर त्याच्यासाठीच. ओके, अकाउंटंट ऍडमिशन ना. आणि प्रॉपर कुठून ना तुम्ही आता? ऐरोली नवी मुंबई. मुंबई ना. ओके ओके. आणि एज्युकेशन हो. काय झालेले? माझं MBA झालंय. MBA. आणि हो. बॅचलर? बँकिंग इन्शुरन्स मध्ये. बीकॉम मध्ये. हो, B.Com बँकिंग अँड इन्शुरन्स. ओके ओके ओके. माझं नाव आहे कैलास गाडे. ओके. आय एम फ्रॉम पुणे. आता मी करंटली वर्किंग करतोय दुबईमध्ये. आणि आता हे जे आपण जो कोर्स केला, आपलं इन्स्टिट्यूट आहे पुण्याला. 3 ते 4 ब्रँच आहेत पुण्यामध्ये, अकोडीला. तुम्ही गुगल जरी केलं ना, सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल तुम्हाला. करिअर ऑफ टेक्नॉलॉजी टाकले तसं मी लिंक वगैरे पाठवून देईल. ओके. आता आपण काय करणार याच्यामध्ये, जर्मन लँग्वेज, तुम्हाला ही लँग्वेज आपण मराठीमधून शिकवणार आहे. ओके. त्याच्यामध्ये जर्मन लँग्वेजचे ग्रेटिंग्स पासून तर 0 पासून तर लेवल्स पर्यंत, याच्यात लेवल्स डिफाईन केले असतात. A1 लेवल असतं, A2 लेवल असतं, B1 लेवल असते, B2 लेवल असते. ओके. पण बेसिक आपल्याला स्टार्ट करावं लागतं A1 लेवल पासून. बेसिक आयडिया आहे काय ओके. व्हॉट इज म्हणजे जर्मन मध्ये लँग्वेज मध्ये काय असतं, काय बेसिक काय आयडिया वगैरे? काहीच नाही, पूर्ण काहीच फ्रेशर. नाही, एक पूर्ण फ्रेशर. ओके. काहीच नो नाही. प्रॉब्लेम. ओके. जर्मन लँग्वेज ही एक इंटरनॅशनल लेवल लँग्वेज आहे. आणि हे जे जास्त युरोपियन युनियन मध्ये जास्त यूज होतं, आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी युरोपियन युनियन मध्ये जास्त असते. याची जी एक्झाम कंडक्ट करतात, गोईथे इन्स्टिट्यूट एक्झाम कंडक्ट करतं. गोईथे इन्स्टिट्यूट मॅक्स व्हिलर भवन हे इन्स्टिट्यूट आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर असं इंडियामध्ये आहे. म्हणजे मेट्रो सिटी आहेत ना, तिथं हे गोईथे इन्स्टिट्यूट आहे. तिथं तुम्हाला जाऊन ही एक्झाम द्यावं लागतं. त्या एक्झामचं स्टडी मटेरियल, एक्झाम प्रिपरेशन्स, सिलेबस, ओव्हरऑल आपण हे सगळं कव्हर करतोय. आपली ही बॅच असेल, ऑनलाईन बॅच असेल. मंडे टू फ्रायडे बॅच असतो, डेली 1 hours मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स, एक्झाम प्रिपरेशन्स, करिअर गायडन्स, ॲडव्हान्स फॉर हाऊस बिल्डिंग प्रोग्राम मीन्स ट्रेनिंग प्रोग्राम, आणि स्टडी मटेरियल हे आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. आपण सुरुवात करतोय A1 लेवल पासून. A1 मध्ये जे कंटेंट्स असतात, त्याच्या पहिले आपण बघूया करिअर ऑपॉर्च्युनिटी. जर्मन लँग्वेजचे जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे? तर तुम्हाला हे इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉब्स आहेत, इंडियामध्ये पण आहेत, आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल जॉब्स भेटत आहेत. त्यानंतर तुम्ही जर्मन लँग्वेजचं ट्रान्सलेटर होऊ शकता. गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब असतात, इंडियन सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, ट्रान्सलेटचे जॉब असतात. आणि तुम्हाला नंतर टीचिंगचे पण जॉब असतात. ओके. जर्मन एम्बेसीज मुंबईला, दिल्ली, चेन्नई इथे पण तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. नेक्स्ट, आता आपण A1 लेवलमध्ये जे काही कंटेंट्स डिफाईन केले असतात. A1 लेवलचे कुठले कंटेंट्स आहेत? सुरुवातीला आहे ग्रेटिंग्स. ग्रेटिंग्स मीन्स काय? आपण सुरुवातीला एखादा फ्रेंड्स असेल किंवा कोणी कलिग्स असेल किंवा सिनियर्स असेल, आपण बोलतो हाय म्हणतो, हाऊ आर यू. किंवा मॉर्निंग असेल तर हाय, गुड मॉर्निंग. सेम जर्मन मध्ये हाय, गुटन मॉर्गन. त्यानंतर गुड नाईट, झोपेचा गुड नाईट, गुटन नाक, टाक, गुड टाक, हॅलो. ओके. हे जे नॉर्मल आपण ग्रेटिंग्स करतो, हाऊ आर यू, वी गेट्स. ओके. झेअर गुड्स, डांक मीन्स थँक्यू. ओके. झेअर गुड. हे दिस इज आपण नॉर्मल ग्रेटिंग्स पाहणार आहोत पहिल्या चॅप्टर मध्ये. दुसरा जो चॅप्टर असेल अल्फाबेट्स. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, अल्फाबेट. अल्फाबेट मध्ये A to Z, ABCD से आ बे से डे, दिस इज अल्फाबेट. नेक्स्ट असेल नंबर्स मीन्स चालन. हे आपण नुल पासून मीन्स 0, नुल, ein, zwei, drei, vier, fünf, sechs, sieben, acht, neun, 10 एक्सेट्रा. सेम 1 2 3 4, दिस इज द नंबर्स. नंतर डेज. डेज मध्ये मंडे, ट्युजडे, सेम मोंटाग, दिनस्टाग, दिस इज द डेज. मंथ, मोनाट, सीझन, पार्ट ऑफ बॉडीज, फॅमिलीज, ऑक्युपेशन, कलर, सेप, बेफ्राग, इंट्रोडक्शन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इंट्रोडक्शन इज फोर स्टोलुंगन. आपण जर्मन इंग्लिश मध्ये सांगतो ना, माय नेम इज, आय एम, माय सेल्फ. सेम जर्मन मध्ये इश बिन कैलाश, माय नाम इश, माय नाम इश. ओके. इश हायझ, माय कॉल, हायझ मीन्स टू कॉल, इश हायझ. असं हे इंट्रोडक्शन आणि डेली रुटीन्स. हे झालं आपलं बेसिक्स A1 चे टॉपिक्स. नेक्स्ट असं आपला ग्रामर टॉपिक. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, ग्रामर्स.
आर्टिकल्स, पर्सनल प्रोनाउन, कॉन्जुगेशन, वर्ब्स, वेब फ्रागर्स, प्रेशन, यावड नाइन, कॉन्जुगेशन, आर्टिकल मॉडेल, त्रेंबार वर्ब, परफेक्ट टेन्स, प्रेझेंट, पास्ट, परफेक्ट, एवढे टेन्स, haben and sein मीन्स टू बी चे रूप असतात. टू बी चे इज आर आहे ना सेम, haben and sein, अकुझॅटिव्ह टॅटू. हे झालं आपलं ग्रामर टॉपिक. हे ओव्हरऑल आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय आणि विथ तुम्हाला आपण याच्यामध्ये स्टडी मटेरियल आणि बुक्स असतं. त्याच्यामध्ये जो पहिलं जे बुक्स असेल कोर्स बुक्स असेल मीन्स कोर्स बुक्स, हे नेटवर्कचं बुक्स आहे. हे तुम्हाला आपण सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करतोय याच्यामध्ये. ओके. या नेटवर्क बुक्स मध्ये सुरुवातीला आपण 12 चॅप्टर आहेत. हे रीडिंग मीन्स लेझन हे याच्यामध्ये पूर्ण कव्हर होतं. हे बुक्स कोर्स बुक्स नेटवर्कचं डॉयच्या इज फ्रेश प्राप्त कोर्स बुक्स आय एच्या. मग यासोबत आपण तुम्हाला ऑडिओ पण प्रोव्हाइड करते. हे आहे ओव्हरऑल A1 साठी बुक्स. नेक्स्ट हे स्टडी मटेरियल आहे. A1च्या नोट्ससाठी सुरुवातीला आपण आपलं एक ऍडव्हान्टेज म्हणजे आपण ही जी लँग्वेज आहे ना ओव्हरऑल पूर्ण मराठी लँग्वेज मध्ये शिकवणार आहे. त्याच टाइप मध्ये तुम्हाला सुरुवातीला आपण डिझाईन पण तसं मराठी लँग्वेज मध्येच केलेलं आहे. आ बी सी डी ई एफ गे दिस इज अ अल्फाबेट. हे अल्फाबेट आहे. त्यानंतर आपले जे नंबर्स आहेत वे फ्राग नंबर्स दिस इज अ नंबर नुल ऐन सोय द्राय हे आपण कव्हर करतोय नोट्स मध्ये. हे झालं आपला सिलेबस आणि विथ तुम्हाला स्टडी मटेरियल आणि बुकची सॉफ्ट कॉपी असेल. आता तुम्ही विचारायचं बाबा हे आता ओव्हरऑल आपण शिकलो त्याचे एक्झाम कसे असेल, त्यासाठी एक्झाम पॅटर्न असतो. ओके. एक्झाम पॅटर्न मीन्स प्रूफ स्टाईल मीन्स एक्झाम पॅटर्न. ही एक्झाम कोण कंडक्ट करतं? गोईते इन्स्टिट्यूट. हे इन्स्टिट्यूट आहे पुणे मुंबई ओव्हरऑल सगळीकडे. याची एक्झाम तुम्हाला ऑफलाईन असतं. ऑनलाईन तुम्हाला हे सीट बुक करावं लागतं. ते आपण गायडन्स करूया लेक्चरमध्ये. रजिस्ट्रेशन कसं करायचं काय नाही एक्झामसाठी. त्याचा एक्झाम पॅटर्न असतो. सुरुवातीला असतं लेझन, ह्युरन, स्क्रायबन, स्प्रेशन. लेझन मीन्स रीडिंग, ह्युरन मीन्स लिसनिंग, स्क्रायबन मीन्स रायटिंग अँड स्प्रेशन मीन्स स्पीकिंग. हे 4 मॉड्यूल आहेत. या 4 मॉड्यूलमध्ये टोटल एक्झाम असते ही आपली 100 मार्क्स आणि मिनिमम तुम्हाला मार्क्स पाहिजे 60. A1 साठी तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 25 25 25 100 मार्काचे असेल तुम्हाला मिनिमम 60 मार्क घ्यायचे पासिंगसाठी. त्यानंतर तुम्हाला ह्याचं सर्टिफिकेट भेटतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला वर्ल्ड वाईज इंटरनॅशनल हे व्हॅलिड असते. जर तुम्ही कुठे जॉबसाठी गेला तर तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारतात तुम्हाला गोईटीचं सर्टिफिकेट आहे का. हे गोईटीचं सर्टिफिकेट तुम्हाला हे ओव्हरऑल व्हॅलिड असतं इंटरनॅशनली. हे एक्झाम कंडक्ट करतं गोईटी. ही एक्झाम ऑफलाईनच असते, ऑनलाईन एक्झाम नसते. ऑफलाईन तुम्ही सेंटर रजिस्ट्रेशन करा, बुक करा सीट आणि त्यानंतर तुम्ही एक्झाम द्या. आणि या एक्झामचं प्रिपरेशन आपण काय करतो पूर्ण ओव्हरऑल लेक्चरमध्ये कव्हर करतो. ओके. नेक्स्ट तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतोय, एक्झाम मॅटर असेल आणि याच्यामध्ये आपण काय करतो तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला रिझ्यूम बिल्डअप करणं. रिझ्यूम लागतो. रिझ्यूम कुठला लागतं युरोपसाठी युरोपास सीव्ही यूज करायला लागतोय. असे हे युरोपास सीव्हीज असते. नंबर ऑफ स्टुडंटची मी हे रिझ्यूम बनवून देतोय. ओके. त्यामध्ये युरोपास सीव्हीज हे युरोपास सीव्हीज तुम्हाला जॉब सर्च करण्यासाठी हेल्प होते. त्यानंतर आपल्याला हे कव्हर लेटर लागतं. प्रत्येकानं हे कव्हर लेटर युरोपा सीव्हीज हे ऍज पर युए स्टँडर्ड आपण हे तुम्हाला डिझाईन करून देतो याच कोर्समध्ये. ओके. या कोर्सचं ड्युरेशन आहे, हा कोर्स आपण 60 आवर्स मध्ये कम्प्लीट करतोय. डेली 1 आवर्स असतील आणि त्यानंतर आपण लँग्वेज मध्ये काय करतोय प्रॅक्टिस घेतोय. प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. 2-2 स्टुडंटचे ग्रुप्स असतील, ते डेली काय करायचं कम्युनिकेशन करायचं प्रॅक्टिस मध्ये. ओके. काय डाऊट्स निखिल? किती मंडे टू फ्रायडे बोलले का? मंडे टू फ्रायडे ओके. लेक्चर असतात. त्यानंतर तुम्ही यांची सॅटर्डे संडे प्रॅक्टिस. आपलं हे स्प्रेशन टाईल म्हणजे स्पीकिंग पार्ट असतो ओके इंडिव्हिज्युअल आणि म्हणजे डेली किती टाइम? डेली 1 आवर 30 मिनिट्स. एका टॉपिकवर डिपेंड्स आहे. अल्फाबेट झाले त्याची प्रॅक्टिस असेल तुम्हाला ते आपण कव्हर करतो याच्यामध्ये. ओके. हम्म.
60 days म्हणजे किती आपलं 2 महिन्याचा क्लास 16 झाला आवर्स टोटल ना? 16 आवर्स ओके ओके. म्हणजे डिपेंड्स, आपण सॅटर्डे संडे जरी कधी घेतलं, तुम्हाला सपोज एक टॉपिक क्लिअर झाला. आता एक पहिला कसं असतं, ओके. छोटा टॉपिक आहे, तुम्हाला पहिलं सुरुवातीला स्टार्टिंगला थोडा वेळ लागतोय. एकदा तुम्हाला एक क्लिअरिटी हो. आली ना, मग आपण थोडं फास्ट मध्ये जातो. सुरुवातीला आपण बेसिक पासूनच चालू करतोय. ओके, काही डाऊट्स अजून याच्यानंतर तुला काही आणि क्वेश्चन्स? हा, आपलं फी स्ट्रक्चर कसं आहे आपलं? याची बघा फीज आहे 10,000 रुपये. यामध्ये आपण तुम्हाला काय करतोय, ट्रेनिंग, स्टडी मटेरियल, करिअर गायडन्स आणि युरोपास सेवी, युरोपास कव्हर लेटर. ओके, आणि जर्मनीमध्ये जे का ओके आपले फ्रेंड्स कलिग्स आहेत त्याच्यासोबत आपलं 1-to-1 लाईव्ह सेशन असतं, ग्रुप डिस्कशन असतं. तुम्ही त्यांना क्वेश्चन टॅटू विचारू शकता. आता मी पण इथं दुबईला आहे, मी 2-3 महिन्यामध्ये जर्मनीला मूव्ह करणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आपण देत जाऊया. ओके. हम्म. काय डाऊट्स असतील काय असे तू विचार, अजून कशाच्या रिलेटेड. ट्रेनिंगचं तर काय टेन्शन नाही तुला, प्रॉपर आपण सगळं स्टडी मटेरियल टॉपिक वाईज एक एक टॉपिक कव्हर करतो याच्यामध्ये पूर्ण. तरी म्हणजे किती मंथ्स लागतात तरी टोटल याला? टोटल म्हणजे कुठलं A1 ला? A1 जर तुम्ही प्रॉपर जर केलं ना, हो. एक 1.5 महिन्यामध्ये, मॅक्झिमम 2 महिन्यामध्ये कव्हर होऊन जातं. फक्त डेली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, प्रॅक्टिस डेली पाहिजे. ओके. हम्म. अजून काय तुझे असतील क्वेश्चन तर विचारू शकतोस. आणि आपलं याची कोर्सची पण फी, आपल्या याची फी असेल ना काहीतरी एक्झामची? हा, एक्झाम फी 7,000 आहे. जेव्हा तुम्ही हे करताय ना, डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आणि ते रजिस्ट्रेशन आम्ही तुम्हाला करून देतो. एक्झाम फी ते गोहिती इन्स्टिट्यूटला असतं, ते तुम्ही तिथं पे म्हणजे करू शकता. ओके ओके. हम्म. जे आपलं एक्झामची वेगळी, इन्स्टिट्यूटची वेगळी, तेच बरोबर. हा, इन्स्टिट्यूटचे आपण काय तुम्हाला सर्टिफिकेट देतोय, पण हे सर्टिफिकेट नॉर्मली आपण तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट झाले हे तुम्हाला एक ऍडव्हान्टेज असतं. पण जेव्हा तुमच्याकडे इंटरनॅशनल तुम्ही जाताय, तर त्यावेळेस तुम्हाला हे इंटरनॅशनल सर्टिफिकेट पाहिजे गोईटीचं. ओके. हम्म. काय डाऊट तुझे? नाही एवढेच होते. हा, तुझं काय